काल रात्री गणरायाच्या आगमनाबरोबरच मुसळधार पावसाने अहमदपूर तालुक्यात सुरुवात केलेली आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून सततधार पाऊस सुरूच आहे आणि शिरूर ताजबंद मंडळामधील येणारे हे गाव वळसंगी शिवारात मी आलो आहे आणि येथील शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे रात्रीच्या पावसामुळे वळसंगी येथील हे 2 शेतकरी तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूकडे जे आहेत, हळद उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक हे शेतकरी आहेत। त्यांच्या शेताच्या बाजूलाच असलेला पाझर तलावाचा सांडवा फुटल्यामुळे अतोनात त्यांचं नुकसान झाल्याचं त्यांनी ऑफलाईन मध्ये मला माहिती दिलेली आहे। पत्रकार बांधव आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या थेट बांधावरती पोहोचलो आहोत। नेमक्या काय वेदना आहेत, काय व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या हेच जाणून घेणार आहे। आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। बघू शकता तुम्ही सध्याची शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे, मी संपूर्ण गुडघे इतक्या पाण्यातून आता या शेतकऱ्याच्या बांधावरती थेट वावरामध्ये आलो आहे। सगळ्यात अगोदर तुमचं मला नाव सांगा। शेख पाशा राजे साहब, शेख रफीक राजे साहब, शेख लतीफ राजे साहब हे आम्ही शेतकरी आहोत। आणि त्याच्यानंतर इतर पण बरं काय काय पीक घेता तुम्ही? हळद, त्याच्यानंतर कापूस आणि आपलं सोयाबीन हे पीक घेतो। कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे काय सांगायचं? हे आता नुकसान किती झालं ह्याचा आता आपल्याला अंदाज सांगता येत नाही, परंतु अंदाजे 5-6 लाखाचं तर सहज हे झालेलं आहे। तर पलीकडे ऊस आहे, ऊसामध्ये पाणी घुसलेलं आहे दुसऱ्या शेजाऱ्याच्या। शेजारी जो पाझर तलाव आहे या पाझर तलावाला काही दुरुस्ती केल्यानंतर किंवा काही त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर हे तुमचं नुकसान थांबू शकते का किंवा काय प्रशासनाकडे मागणी करायची आहे? प्रशासनाला आम्ही याच्या पूर्वीही 2 वेळेस निवेदन दिलेलं आहे, अर्ज पण दिलेला आहे की त्यांना सांगितले की सांडव्याचं तोंड मोठं करा। त्यांनी दुरुस्ती केली परंतु अर्ध्यापर्यंतच केली आणि तसेच निघून गेलेले आहेत आणि दुरुस्ती तशीच राहून गेली आणि त्यामुळे हे 3ऱ्या वेळेस हे सांडवा फुटलेला आहे। का करू देत नाही शेजारी दुसरे सांडव्याचं तोंड मोठं का करू देत नाही? कारण त्या शेजाऱ्याचं शेती न जाता तो म्हणत आहे की आम्हाला वाट पाहिजे। वाट प्रत्यक्षात इथून वाट नसून वाट ही प्रत्यक्षात तशी आहे, शिवरस्ता आहे, परंतु शिवरस्ता हे फक्त नाला केलेला आहे, तिथून शिवरस्त्यानं पण जाता येत नाही। आणि या त्यांच्या अचूक ह्याच्यामुळे प्रशासनाच्या हे सगळ्या चुका झाल्यामुळे शेतकऱ्याचं सतत नुकसान होत आहे। कारण सांडव्याच्या खालची जी शेती असल्यामुळं ते आमचं पूर्ण नुकसान होत आहे। शेतकऱ्याने बोलताना सांगितलेलं आहे की 5 ते 6 लाखाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। स्थानिक प्रशासन या घटनेची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या या झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून यांना न्याय मिळेल का हे पाहणं औचित्याचं ठरतंय। हे आपली नुकसान भरपाई जी झालेली आहे कमीत कमी 5 ते 6 लाखापर्यंत नुकसान भरपाई झालेली आहे। पाझर तळ पूर्ण आहे, त्याचा सांडवा फुटलाय, ते सांडवा फुटल्यामुळे आमची नुकसान भरपाई झालेली आहे। हळद आणि कापूस तिथून आणखी सोयाबीन हे नुकसान भरपाई आमची 5 ते 6 लाखापर्यंत झाली आहे। खाली ऊसामध्ये सहित पाणी शिरलेलं आहे। हे का झालेलं आहे की याच्यामुळे की मुरी तोंड काढता काढता बंद केलेलं आहे, ते बंद केल्यामुळे आमचे नुकसान ही 3री वेळेस झाली। तरी बी अर्ज दिलं सगळं हे केलं मगर आमची पूर्ण समाधाने मिटवलेली नाही। हे नुकसान भरपाई आम्हाला करून देणे। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।